एव्हा ना सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू सुद्धा झाली असेल. आपल्या घरी यावर्षी कोणत्या रूपातला बाप्पा आणायचा इथपासून त्यासाठी डेकोरेशन काय करायचं असा तुमचाही विचार सुरू झाला असेल. बाप्पा आपल्यासाठी जितका जिव्हाळ्याचा श्रद्धेचा विषय आहे तितकाच तो ही कला साकारणाऱ्या हातांसाठी जबाबदारीचं काम असतं. अशाच एका कलाकारासोबत आज माझी ओळख झाली. आशुतोष कवटकर. मालाडमध्ये राहणारा आशुतोष आपली नोकरी सांभाळून बाप्पाच्या मूर्ती घडवण्याची ही कला गेली अनेक वर्ष जोपासतोय. कोणतंही प्रशिक्षण न घेता फक्त इच्छा, कलेवरचं प्रेम, निष्ठा आणि जबाबदारी यातून त्याने आजवर बाप्पाच्या अनेक मूर्ती साकारल्या आहेत. आज जेव्हा मला त्याची ही कला जवळून पाहण्याचा योग आला तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. माती मळून मूर्ती बनवणं, त्याला रंग देणं, अलंकार बनवणं, वस्त्रांची ड्रेपिंग, अर्थातच कलाकाराच्या भक्तीने, श्रद्धेने आणि कौशल्याने साकार होतो तो आपला बाप्पा. खरंच आशुतोष सारख्या आपल्या हाताने बाप्पा साकारणाऱ्या सच्च्या कलाकाराला जपता यायला हवं. आशुतोषकडे तुम्हाला शाडू मातीच्या कस्टमाइज मूर्त्या येत्या 30 जुलैपर्यंत साकारून मिळतील. तसंच मूर्ती घडवण्यापासून रंगकाम, वस्त्र ड्रेप करणं हे सगळं जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊन रीतसर शिकू शकता. तेव्हा मालाडमधल्या आशुतोष कवटकर याच्या कवटकर आर्ट्सला नक्की भेट द्या.